स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या विविध योजनांना मुख्यमंत्र्यांनी चाप लावल्याची माहिती सूत्रांकडून येते। विविध योजनांमधल्या कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तेव्हा गेल्या काही महिन्यांपासून अन्य पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांना भरीव निधी देण्याचा सपाटा नगरविकास विभागाने लावलाय। त्याचप्रमाणे शिवसेनेचे गड असलेले महापालिकांवर खास मेहरबानी दाखवली जाते आणि त्या तुलनेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची मात्र अधिक ताकद असलेल्या महापालिकांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी या दोन्ही आमदारांनी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती। महापालिकांना योजना किंवा निधी वाटप करताना तिन्ही पक्षांना योग्य प्रमाणात निधी आणि योजनांचं वाटप व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात असलं तरी या निर्बंधांच्या माध्यमातून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकाधिकारशाहीवर अंकुश आणल्याची चर्चा मंत्रालयामध्ये रंगली आहे। तेव्हा काय नेमका हा सगळा निर्णय झालाय पाहूया। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला आता चाप लागतोय अशी चर्चा सुरू आहे। फडणवीसांकडून शिंदेंची कोंडी केली जाते का, तर विकास कामांना मंजुरी देण्याआधी मान्यता घेण्याच्या फडणवीसांनी सूचना केल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती येते। निवडणुकांच्या तोंडावर अन्य पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांना भरघोस निधी दिला जातो। शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या मनपांवर खास मेहर नजर आहे। भाजप राष्ट्रवादीची ताकद असलेल्या मनपांना निधी नसल्याच्या तक्रारी आहेत आणि अशा प्रकारे शिंदेंची आता फडणवीसांकडून कोंडी केली जाते का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे।